कोको डिलाइट. कोको डिलाइट ही कोणाची रेसिपी आहे? तुमची स्वतःची? ही माझी स्वतःचीच आहे. म्हणजे मोठ्या जाऊबाईंनी याच्यात काही नाही इंटरफिअरन्स केलेलं नाहीये. ठीक आहे. मला जरा सांगता तुम्ही काय साहित्य? त्याच्यासाठी काजूची पेस्ट आहे. 1 तास काजू गरम पाण्यात भिजत घालून त्याची पेस्ट केलेली आहे. साखर, बटर, मिल्क पावडर, हे काजू बदाम पिस्त्याचे काप आहेत ते थोडेसे तुपात भाजून घेतलेले. हे कोका पावडर आहे. हे सजावटीसाठी पिस्त्याचे वगैरे काप आहे. हा बदाम इसेन्स आहे. हे तूप आहे, साजूक तूप, आणि हे केशर. हे बदाम इसेन्स बाजारात मिळतं? हो, मिळतं. बरं, हे तुम्ही काय तुपावर जस्ट असं परतून घेतलं? जरा क्रिस्पी लागतात. बाकी त्यात काही केलेलं नाही. ओके, साहित्य बघितलेलं आहे. आता जाऊया कृतीकडे. काय करणार आपण आधी? आता आपल्याला थोडं गरम पाणी लागेल. एक 5 वाटी पर्यंत लागेल. बस बस. त्याच्यामध्ये आपण मिल्क पावडर टाकणार आहोत. सगळी टाका, थोडी थोडी करा. भस्कन घातली तर एकदम गठुळे होण्याची. तुम्ही विचार करा, हा टाइमपास काय करतोय? टाइमपास नाही करते मी, असंच टाकायचं असतं. हे असं करण्यापेक्षा आपण डायरेक्ट दूध का नाही घेतलं? घेऊ शकतो ना दूध, पण थोडंसं मिल्क पावडरनी ते लवकर हे होईल ना. अच्छा, घट्टपणा लवकर येईल तिला म्हणून. ओके, आता अजून काय करायचं? आता आपण त्याच्यामध्ये हे सगळं एक झाल्यानंतर साखर टाकणार. साखर त्याच्यामध्ये विरघळून. किती घालायची ती साखर? 2.5 कप साखर आहे. हो. आणि साखर सगळी विरघळली याच्यातली की मग बटर घालूया. आता ढवळतच राहायचं, त्यामुळे बटर घालायला हरकत नाही ना. हो, थोडंसं असं चकाकी सुरू आहे त्याला. किती बघा? बटर घाला, सगळं घाला. म्हणजे ते अर्धी वाटी असं थोडं टाका. घालू? घाला. आता काजूची पेस्ट घालूयात, म्हणजे बटर होणारच. गरम ह्याच्यावर टाकल्यावर मेल्ट होईल ना बटर. सगळे घालायची? हो. हे आपण कशी पेस्ट बनवली? ही 1 तास काजू पहिले गरम पाण्यात भिजत घातले आणि मग नंतर त्याची पेस्ट बनवली. ओके. आपली साखर विरघळलेली आहे. तर हे बटर थोडं गरम ह्याच्यामध्ये होऊन जाईल. आता आपण ह्याच्यात घालायचं? हो. घालू? ठेव साईड. आता गॅस थोडा मोठा करून हे असं होईपर्यंत, मिक्स एकजीव होईपर्यंत, घट्ट सर होईपर्यंत हलवत राहायचं. आता हे साधारण आपल्याला किती वेळ ठेवावं लागेल? हे अर्धा ते पाऊण तास, असं 1 ते पाऊण तास असं सगळं हलवावं लागेल. सगळं असं एकजीव झालंय? हो, एकजीव झालंय. थोडंसं तूप टाकायचं साईडने, म्हणजे ते अजून व्यवस्थित सगळा गोळा तयार होईल. थोडंसं टाक साईडने. आता ह्याच्यातला अर्धा भाग आपण इथं रेडी झालेले पूर्ण. आता अर्धा भाग काढून ठेवायचा आपण ह्याच्यातला. एका डिश मध्ये. चालेल. आणि ह्या उरलेल्या ह्याच्यामध्ये केशर आणि हे टाकायचं, केशर आणि बदाम इसेन्स. केशर आणि बदाम इसेन्स घालू थोडंसं? हो. किती घालू? बदाम इसेन्स 1 चमचा. बस. ओके. आता हे साईडला ठेवून द्यायचं. असं काय करायचं? आता हे पुन्हा ह्याच्यामध्ये घ्यायचं. त्याच्यासाठी आता आपण कोका पावडर मिक्स करणार आहे ना. थोडं गॅस लहान करू. थोडंसं दूध घेऊया. पहिलं कोका पावडर घेऊया 2 चमचे. पण समजा कोको पावडर नाही मिळालं तर काय करायचं? आपल्याकडे जे एनर्जी ड्रिंक असेल घरामध्ये ते त्याची पावडर घेतली तरी कुठल्याही कंपनीचं झालं. इव्हन स्ट्रॉबेरीचं वगैरे असतात ना फ्लेवरचं, ते जरी घेतलं तरी ही कशी चॉकलेट सारखी दिसेल ना, ती वरतून पिंक आणि व्हाईट दिसेल. ओके, म्हणजे आता हे डबल फ्लेवर झालंय. कोकोचा फ्लेवर झाला आणि बदामाचा फ्लेवर झाला. बदाम प्लस काजूची पेस्ट त्याच्यामध्ये पण. आता ह्याच्यामध्ये मिक्स करूया.
अच्छा, आता पूर्ण कलर आला बघा त्याला. हो, हे तर मिक्स झालं. बंद करू गॅस? हो करा. हे झालं तर रेडी झालं. आता हे याच्यामध्ये पहिला हा रोल खाली टाकून घ्यायचा. पहिल्या डिशला तूप लावून घ्या. छोटी डिश घेऊन काय तूप लावल्यामुळे चिकटणार नाही ना वडी. हा लेअर थोडासा जाडच ठेवायचा. आता ह्याच्यामध्ये आपण हे ड्रायफ्रुट्स टाकूया. ओके. हे आपण तळलेले ड्रायफ्रुट्स टाकलेले. तळले म्हणजे अगदी थोड्याशा तुपात भाजून कुरकुरीत होतील. ते छान लागतात ना त्याच्यामध्ये. आता हे घेऊ. आता आपण ह्याचा लेअर काढू. थोडस तूप घेऊया थोडस. त्याच्या साईडच्या हे थोडासा वरचा लेअर थोडा पातळ ठेवायचा म्हणजे खालून व्हाईट हा ब्राऊन असा वरतून छान दिसतो ना. ह्याच्यावरती वरचा लेअर खालच्या पेक्षा थोडा पातळ आणि थोडासा कमी आकाराने म्हणजे ते बंद करता येईल. ओके. आता काय करायचं? आता आपण या चौकोनी वड्या पाडून घेऊयात. म्हणजे चौकोनी वडी असले की मध्ये खाली व्हाईट मध्ये ते ड्रायफ्रुट्स आणि वरती ब्राऊन कलरचं असं सुंदर वडी तयार दिसते. त्यासाठी मला आता सुरी लागेल. थंड झाल्यानंतर सुद्धा पाडता येते. हो, थोडस थंड होऊन द्यायचं. थंड झालं की जरा अजून हे मध्ये असं चिकटतंय ना, ते चिकटणार नाही. आता हे आपल्याला फ्रीज मध्ये ठेवायचे 15 मिनिट. ते व्यवस्थित सेट होईल, मग खायला मोकळ्या. तुम्ही व्यवस्थित सेट आहात ना? व्हेरी गुड. लिहून घ्या साहित्य आणि कृती. कोको डिलाइट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: काजूची पेस्ट, साखर, बटर, मिल्क पावडर, ड्रायफ्रुट्स, कोको पावडर, बदाम इसेन्स, आमंड इसेन्स, तूप आणि केशर. कृती: प्रथम एका पॅन मध्ये गरम पाण्यात मिल्क पावडर एकजीव करून घ्यावी. त्यामध्ये 2.5 कप साखर, 1.5 वाटी बटर आणि काजूची पेस्ट घालून तासभर ढवळून मिश्रण शिजवून घ्यावं. मिश्रण घट्ट झाल्यावर त्यातल्या अर्ध्या भागात केशर आणि 1 चमचा बदाम इसेन्स घालून तो एकजीव करावा. कोको पावडर मध्ये दूध घालून पेस्ट तयार करावी. राहिलेल्या अर्ध्या मिश्रणात कोको पावडरची पेस्ट घालून ते पुन्हा शिजवून घ्यावं. डिशला तुपाचा हात लावून त्यावर केशर आणि बदाम इसेन्स घातलेलं मिश्रण थापावं. त्यावर ड्रायफ्रुट्स घालावेत. वरून कोको पावडरचं मिश्रण थापून चौकोनी वड्या पाडाव्यात. चांदीचा वरख आणि ड्रायफ्रुट्सनं गार्निशिंग करावं.